अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री देव्यै नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, ऐके जगदंबेची कथा. एकाग्र चित्ते नृपनाथा श्रवण भावे करावे. मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूतवदना शौनकासी. तेची सांगतो तुझसी यथामती करुनिया. पूर्वाध्यायाचे अंती जाण, शुंभ निशुंभ दोघे जण. चंड मोंडांते आज्ञा पुन्हा पाठविते जाहले. आज्ञा होताची दैत्यां लागुनी, असंख्यात भरले गगने. चतुरंग सेना घेऊन चंड मुंड निघाले. वाजी वारण रथ पदाती, सेना समुद्र लोटला क्षिती. गर्जना परिसोनी देव जाती, भयभीत झाल्या. वाद्ये वाजती अनेक, दैत्य गर्जती भयानक. गगनातून किती एक हिमाचली उतरती. अनेक शस्त्रे घेतली हाती, नग्न शस्त्रे झगमगती. ऐसी अपरी वीर धावती, लक्षांचे लक्ष ते धवा. क्रोधायमान जो प्रचंड, म्हणून नाम असे चंड. शत्रून ते करी खंड विखंड, म्हणून मोंड म्हणती तया. ते जाऊनी पर्वतावरी, विलोकिती त्याचे शिखरी. देवी बसली सिंहावरी, किंचित हास्य करीत असे. अष्टभुजा बाण मुसळ, शंख चक्र घेतला शूळ. कार्मुक घंटा आणि लांगल, अष्टायुधे शोभती. ऐसे पाहुने देवी प्रती, उद्योग करीते जाहले किती. देवी सिन्यावे निश्चिती, शुंभाजवळी एकदा. ओढोनी धनुष्य दाबिले शर, कित्येक धावले खड्गधर. जाती तिच्या समीप असुर हलकल्लोळ मांडिला. एक म्हणती धरा धरा, कोणी म्हणती मारा मारा. काही धावले करुणी त्वरा, शस्त्रे टाकीती तिजवरी. वृक्ष पाषाण जुगारीती, तिच्या अंगावरी पडती. पुष्प प्रायते लागती, न गणित्यांते जगदंबा. तेव्हा भवानी कोप करी, मारू घ्यावे सकळ वैरी. क्रोधे करणे ते अवसरी, तिचे मुख काळे जाहले. मशी सारखे काळे वदन, भ्रुकुटी कराल दिसे जाण. तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली. त्या कालीचे वदन कराल, करी खड्ग पाश अतिचंचल. गळा नरमाळा केवळ, भयंकर शोभत असे. विचित्र खट्वांग जिसे करी, जी व्याघ्राचे चर्म पांघरी. शुष्क मांस अति भयंकरी, मेघा ऐसा रवजिसा. महाविस्तारले वदन, जिव्हा लळलळीत भीषण. निमग्न जिसे आरक्त नयन, क्रोधायमान सर्वदा. हाक मारिता क्रोधावेशा, नादे भरल्या दाही दिशा. मग वेगे करीत प्रवेशा, असुर सैन्या माझारी. असुरांचे सैन्य सकळ, भक्षिती झाली उतावेळ. घंटे सहित गज तत्काळ, शतावधी भक्षिले. अंकुश महात वीर सकळ, त्या सहित हस्तींचा मेळ. एकाची हस्ते घेऊन तत्काळ, मुखी घाली आपुल्या. मुखी घालवली सावी सत्वर, अश्वांसहित भक्षिले वीर. सारथ्यांसहित रथ अपार, भक्षिती झाली ते काळी. इच्छा मात्रे मुख पसरी, सैन्य घातले मुखांतरी. केशा ते धरुनी झड करी, किती एक ते भक्षिले. ग्रीवे ते धरुनी किती एक, मुखी घालोनी चाविले देख. पादे रगडवनी अनेक, मारिती जाहली क्षणार्धे. उरे करुनी कित्येकांसी, काली मारिती जाहली असुरांसी. त्यांची शस्त्रास्त्रे वेगेसे, भक्षण केले सर्वही. असुरांचे ते सैन्य सर्व, मारिता विल्याने टाकिले गर्व. सहस्त्र लक्ष अर्व खर्व, असंख्यात भक्षिले. खड्गाने किती एक मारिले, कित्येक खटवांगे ताळिले. काही दंताग्रे विनशिले, सैन्य मर्दिले सर्वही. ऐसे देखोने धावला चंड, शरवर्षाव करी प्रचंड. इतुक्यात येऊनही मुंड, चक्रे टाकिली असंख्य. कालीने विक्राळ मुख पसरवून, चक्रे गेली सर्व ही जाण. तिचे मुखी शोभायमान, कैसे दिसती जाहली. जैसे सूर्याची बिंबे अनेक, घनोदरी शोभती देख. पुन्हा कालीने पसरुनी मुख, प्रचंड हाक मारिली. पसरट मुख अतिविशाळ, दाढा जिव्हा बहुविक्राळ. सिंहा ते उडवुनी तत्काळ, चंडावरी धाविनली. केशी धरुनिया सत्वर, खडगे छेदिले त्याचे शिर. मुंड धावला यानंतर, चंड पडला देखोनी. मुंडा तेही खड्ग मारून, भूमीसी पाडीला न लागता क्षण. तेव्हा जे काही उरले सैन्य, ते दाही दिशा पळाले. असुरदळी हाहाकार, तेव्हा जाहला प्रलय थोर. असो चंड मुंडांची शिरे सत्वर, घेऊन खाली पातळी. देवीच्या जवळी येऊने, प्रचंड अट्टहासे करुने. देवी कारणे ते क्षणी, काय बोलती जाहली. म्या तुझे हे चंड मुंड, पशु मारिले प्रचंड. युद्ध यज्ञी आता वितंड, शुंभ निशुंभ मारिसी तू. ऋषी म्हणे सुरथा लागुनी, ती चंड मुंडांची शिरे पाहुनी. तया काली प्रति तत्क्षणी, देवी बोलती जाहली. तू चंड मुंडांते मारुनी, त्यांच्या शिरा ते घेऊनी.
येती जाहली समणोनी चामुंडा हे नाम तुझे या तिही लोकांचे ठाई तू चामुंडा नामे पाही विख्यात होनी तुझ सर्वही आराधितील निश्चये ऐसा प्राप्त होता वर कालीसी आनंद होनी थोर स्वयंमुखे जय जयकार करीती जाहले ते काळे असो या प्रकारे करून देवीने काली ते करुणी उत्पन्न चंडमुंडांचे करविले हनन हे कथन केले तुम्हा आता पुढील अध्यायी निरूपण रक्तबीजाचे करील हनन ते चरित्र अतिरसाळ जाण श्रोते जन परिसाह मूळ श्लोकांचा सर्व अर्थ येथे वर्णला यथार्थ प्राप्त होय इच्छितार्थ याच्या श्रवण पठणे पै भक्ती विनम्र देह करून जे सदा करीती देवी स्मरण त्यांच्या सर्व आपदा निरसून जाती क्षण मात्र न लागता ऐसे व्यासाचे हे वचन येथे संशय घेईल कोण परी पाहिजे भक्ती निर्वाण अनन्य भावे करून या स्मरण मात्रे संकट जाय मग चरित्रे कैसा अपजय श्रवण पठणे होय जय भाव धरावा आवडी देवीने जैसे बोलाविले तैसेची येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुणी सर्वदा त्या देवी कारणे नमस्कार आमुचे असोत वारंवार देवीच हा ग्रंथ करणारा निमित्त राम द्विज जाणा इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने चण्डमुण्ड वध नाम सप्तमोऽध्यायः श्री जगदम्बार्पणमस्तु।